AI स्टार्टअप अँथ्रोपिकमुळे जगभरातील IT क्षेत्रात हाहाकार माजलाय। एका मराठमोळ्या माणसाने जगभरातल्या IT क्षेत्रात खळबळ उडवली आहे। कोण आहे हा मराठी माणूस आणि काय आहे नेमकं हे प्रकरण, आपण बघूया त्याच संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। एका पाटलामुळे जगाच्या IT सेक्टरमध्ये मोठा भूकंप। दिग्गज IT कंपन्यांचे 2,50,000 करोड खाक। पाटील इफेक्ट नक्की आहे तरी काय? जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या एकाच नावाची चर्चा आहे, ती म्हणजे राहुल पाटील। मूळचे बेळगावच्या बागलकोटचे असलेले राहुल पाटील सध्या अमेरिकेतील नामांकित AI स्टार्टअप अँथ्रोपिकचे CTO अर्थात मुख्य तंत्रज्ञान अधिकारी आहेत। त्यांच्या एका निर्णयामुळे जागतिक शेअर बाजारात असा काही भूकंप झालाय की भारतीय IT कंपन्यांचे तब्बल 2.5 लाख कोटी रुपये काही दिवसातच मातीमोल झाले। या संपूर्ण धक्कादायक प्रकाराला तज्ञांनी पाटील इफेक्ट असं नाव दिलंय। राहुल पाटील यांनी एन्थ्रोपिकमध्ये आल्यानंतर त्यांच्या तांत्रिक कौशल्याने क्लोड या AI टूलला कमालीचं शक्तिशाली बनवलं। त्यांनी AI चालवण्याचा खर्च कमी केला आणि त्याची काम करण्याची गती प्रचंड वाढवली। आता हे AI टूल केवळ प्रश्नांची उत्तरं देत नाही, तर ऑफिसमधील क्लिष्ट कामं जसं की कायदेशीर करारांची तपासणी, कोडिंग आणि डेटा एनालिसिस सुद्धा स्वतःहून पूर्ण करतं। या बदलामुळे मोठ्या IT कंपन्यांची गरज कमी होईल या भीतीने गुंतवणूकदारांनी शेअर्सची विक्री सुरू केली आहे। बंगळुरूमधील PES विद्यापीठातून त्यांनी अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं। अमेरिकेत जाऊन पदव्युत्तर पदवी आणि MBA पदवी पूर्ण केली। मायक्रोसॉफ्ट, Amazon AWS, Oracle क्लाउड आणि स्ट्राइप सारख्या प्रमुख कंपन्यांमध्ये त्यांनी काम केलं। सध्या अमेरिकेतील नामांकित AI स्टार्टअप अँथ्रोपिकचे ते मुख्य तंत्रज्ञान अधिकारी आहेत। त्यांच्या नेतृत्वात आता अँथ्रोपिक बेंगळुरूमध्ये मोठं कार्यालय उघडण्याच्या तयारीत आहे। राहुल पाटील यांनी अँथ्रोपिकच्या इंजिनिअरिंग टीमला अशा प्रकारे कस्टमाइज केलंय की आता AI वापरणं कंपन्यांसाठी स्वस्त आणि सोपं झालंय। अँथ्रोपिकने क्लोड या AI सिस्टीममध्ये मोठा बदल केला। आधी क्लोड फक्त API देत होतं, म्हणजेच इतर सॉफ्टवेअर कंपन्या त्याच्यावर आपली उत्पादनं बनवत होत्या। मात्र आता अँथ्रोपिकने थेट 11 इंडस्ट्री स्पेसिफिक टूल्स लॉन्च केलेत। सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की आपल्याला असं वाटतं की AI मुळे स्टॉक मार्केट पडलं आणि म्हणजे टेक्नॉलॉजी इट हॅज अ इम्पॅक्ट विथ टेक्नॉलॉजी। तर तसं खरंही आहे, पण फक्त AI किंवा टेक्नॉलॉजी याचाच इम्पॅक्ट शेअर मार्केटवरती होतो का? तर अनेक राजकीय सामाजिक बदल झाले, युद्धजन्य परिस्थिती झाली आणि बऱ्याच सोशल फॅक्टरचाही AIवर म्हणजे स्टॉक मार्केटवरती परिणाम होतो। त्यामुळे फक्त AI मुळेच हा परिणाम झाला असं म्हणणं चुकीचं आहे आणि असे परिणाम फार म्हणजे जरी पटकन झाले तरी फार काळ टिकणारे असतात असं मला वाटत नाही। कारण जर आपण भान ठेवून जर योग्य वेळी तशा ॲक्शन्स घेतल्या तर आपण त्यातून रिकवर चांगलं करू शकतो। क्लोड आता डिजिटल असिस्टंट राहिलेलं नाहीये, ते डिजिटल वर्कर बनले आणि त्यामुळेच संपूर्ण सॉफ्टवेअर सर्व्हिसेस उद्योगासमोर एक मोठा प्रश्न उभा राहिलाय, तो म्हणजे AI जर स्वतःच संपूर्ण काम करू शकत असेल तर मग पारंपरिक सॉफ्टवेअर कंपन्यांनी काय करायचं? याच प्रश्नाचं उत्तर येत्या काही वर्षात जागतिक टेक उद्योगाचं भविष्य ठरवणार आहे। ज्ञानेश्वर चौतमलसह गौरी सारंग, पुढारी न्यूज, मुंबई।